आम्ही सारे रेसिपी काय? शेंगोळ्या. शेंगोळ्या. ओके, त्याचं साहित्य सांगतेस काय आहे? नाचणीचं पीठ 1 वाटी, नाचणीचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, ज्वारीचं पीठ 1 वाटी, बाजरीचं पीठ 1 वाटी, ओके, 1 लहान वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 6 ते 7 पनीरचे शॅलो फ्राय केलेले तुकडे, 1 लहान कांदा चिरलेला, अर्धा चमचा खायचा सोडा, अर्धा चमचा तीळ, चवीनुसार लाल तिखट, थोडीशी हळद, अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. ओके. आणि टूथपिक. त्या टूथपिकचं आता इथं काय काम आहे हे मी तुम्हाला आता सांगत बसणार नाही, कारण मलाही त्याची उत्सुकता आहे. मी उगाच चुकीची माहिती देण्यात पॉईंट नाही काय. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. पण तत्पूर्वी मला सांग, हे 3 वेगवेगळ्या प्रकारची पिठं का घेतली आपण? ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर आपल्याला भरपूर कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस आणि फायबर्स मिळतात. आणि सेकंडली डायबेटिक पेशंटसाठी ही डिश खूप चांगली आहे. ओके. डायबिटीस वाले ध्यान रखो. आणि हे आपण जस्ट आपण फ्राय करून घेतलं, शॅलो फ्राय करून घेतलं. ओके. माझ्या सगळ्या शंका मिटल्या. आता आपण जाऊया पुढे. काय करायचं मला सांग? तिन्ही पिठं आधी घेऊ. सगळी घेऊ? हो. पहिल्यांदा आपण काय घेतलं? हे नाचणीचं घेतलं. आता आपण ज्वारीचं पीठ, ज्वारीचं, बाजरी, ओके, कोथिंबीर, कांदा पूर्णच घे, थोडासा खायचा सोडा, अर्धा चमचा. याचा फायदा काय असतो खायचा सोडाचा? त्याने मग ते दडदडीत होत नाही, थोडस खुसखुशीत राहतं. ओके. आणि तीळ अर्धा चमचा, लाल तिखट चवीनुसार, थोडीशी हळद आणि चवीसाठी धने जिरे पावडर थोडी, येस, मीठ. आता ती टूथपिक घालायची राहिली हा? ती नंतर. ओके. आता आपण काय हे मळून घ्यायचं ना? हा. आता याच्यात आपण तेलाचं मोहन घालूया थोडस, 1-2 चमचे गरम तेल. ओके. आता काय करायचं मला सांग? आता याच्या शेंगेसारख्या आपण अशा वळकट्या करूया, म्हणून शेंगोळ्या नाव आहे ह्याला. बर. सो असा छोटा गोळा घेऊन ही डिश मला माझ्या होणाऱ्या सासूबाईंनी शिकवली आहे. बर. आणि त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली आहे. म्हणजे पूर्वापार चालत आलेली डिश आहे. हो. त्या कुठे राहतात? त्या सध्या पुण्याला आहेत, राहतात मुलुंडलाच. बर. आणि त्यांचा मुलगा काय करतो? ते एमटेक झालेत बेसिकली आणि आता लंडनला गेले जॉबच्या ह्याने. ओळख आहे का तुमची? ओके. मग कधी होऊ घातले? 26 जानेवारी. अच्छा. स्वातंत्र्य कोणाला मिळते कोणास ठाऊक. या आकारामुळे त्याला शेंगोळ्या म्हणतात. ओके. आता आपण हे शिजत लावणार आहे ना? हो. आता हे उकडवून घ्यायचं 10 मिनिटं. ठेवायचं शिजत? हो. आम्ही ऑलरेडी त्यात पाणी ठेवलेलं आहे बरं का. विश्रांतीच्या काळात तुम्हाला वाटतं जसं आम्ही गप्पा मारत होतो, तसं नाहीये. आमचे सतत विचार चाललेले असतात, काय करायचं, कसं करायचं आणि का करायचं. ओके. हे 10 मिनिटं ठेवायचं ना? हो. पण 10 मिनिटं थांबायची गरज नाहीये, कारण तू अतिशय हुशार असल्यामुळे हिने ऑलरेडी शिजवलेलं ऑलरेडी ते घेऊन आलेली आहे. ओके. हे तसंच राहू दे तिकडे. आपण गॅस बंद करून टाकू. म्हणजे त्यांना कळलं काय करायचं ते. ओके. आता पुढे काय करायचं? आता ह्याचे काप करायचे आणि तळून घ्यायचे. ओके. ओके. आता आपण काय तळून घ्यायचं? तळून घेऊ. ओके. तेल तापलंय आपलं. आपल्या ह्याचा आकार बदलला. हो. झाले म्हणजे आता.
आता एक पनीर आणि एक शेंगोळीचा पीस असं घेऊन ह्याला टूथपिक लावून ठेव. ओके. तर पनीरवर बेसिकली आपण काही घातलं नाहीये, नुसतंच ते शालो फ्राय केलंय. सो त्याच्यावर हवं तर थोडंसं लाल तिखट आणि मीठ असं लावून- आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे. हा, असं लावून आपण ते सर्व करू शकतो. आता इथे आपण आधी पनीर लावलंय, आता हवं तर आधी एक शेंगोळीचा तुकडा आणि मग पनीर असं लावून ठेवलं तरी चालेल. शेवटी ते पोटातच जाणार, ते लागायला चांगलं पाहिजे, हो. हे सगळ्यात महत्वाचं. हे कशाबरोबर खायचं? हे टोमॅटो सॉस बरोबर चांगलं लागेल, पुदिनाच्या चटणी बरोबर चांगलं लागेल किंवा दह्या बरोबर चांगलं लागेल. ओके. घरात जे असेल ते तेच मी तुम्हाला सांगतो. घरात जे असेल ते, पेन्सिल चालेल, बॉलपेन चालेल, फाउंटन पेन चालेल, टाक चालेल, पण लिहा साहित्य आणि कृती. शेंगोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी नाचणीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, कोथिंबीर, पनीरचे शालो फ्राय केलेले तुकडे, कांदा, खायचा सोडा, तीळ, तिखट, हळद, धणे-जिरे पूड, मीठ आणि तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये नाचणीचं पीठ घेऊन त्यामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीठ, कोथिंबीर, कांदा, खायचा सोडा, तीळ, तिखट, हळद, धणे-जिरे पूड, मीठ, तेल आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाचे लांबट आकाराचे गोळे करून ते 10 मिनिटं वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या शेंगोळ्यांचे तुकडे करून ते तळून घ्यावेत. शालो फ्राय केलेल्या पनीरच्या तुकड्यांबरोबर शेंगोळ्या टूथपिकला लावून सर्व्ह कराव्यात. आम्ही